शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या मूलमंत्रानुसार शिवसेनेचं काम सुरू आहे। शिवसेना प्रमुखांचे विचार समाजकार्याचा वसा पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दिवसेंदिवस सामील होण्यासाठी राज्यभरातील सामाजिक क्षेत्रातली अनेक मान्यवर सरसावत आहेत। कोल्हापुरातील शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असून परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगवा झेंडा आणि भगवा स्कार्फ स्वीकारून शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला। यावेळी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। श्री संजय पाटील यांनी गेल्या 22 वर्षात जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या, रेशनच्या प्रश्नांवर 500हून अधिक आंदोलने केली आहेत। भ्रष्टाचार, काळा बाजार या विरोधात टोकाची लढाई लढताना त्यांनी आजपर्यंत 13 शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यास भाग पाडले आहे। तसेच रेशनवरील भ्रष्टाचार उपटून काढताना आजपर्यंत 18 रेशन धान्य दुकाने रद्द करायला लावली आहेत। 2010 मध्ये त्यांनी सलग 11 आंदोलने करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त वाढावा मिळवून दिलेला आहे। त्यांनी जिल्हा परिषद मधील मुदतबाह्य औषधे घोटाळा उघडकीस आणला, तसेच रेशनवरही गहू घोटाळा उघडकीस आणला। त्याचे पडसाद विधानसभेत उमटले। राज्यभर हे घोटाळे गाजले होते। श्री संजय पाटील 3 कामगार संघटनांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असून राज्यभर त्यांचे पदाधिकारी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत। पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलताना श्री संजय पाटील यांनी राज्यात मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचे सरकार कार्यरत असून कोल्हापूर जिल्ह्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी जनहिताच्या कामांचा धडाका लावला आहे। त्यांच्या कार्याची जनसामान्यांमधून प्रशंसा केली जात आहे। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जनसामान्यांच्या प्रश्नास खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो, ही भावना निर्माण झाली आहे। मी आणि माझ्या परिवर्तन संघटनेसह इतर 4 संघटना यापुढे शिवसेनेशी संलग्न म्हणून काम करणार असून शेवटच्या श्वासापर्यंत खांद्यांवरील भगवा खाली उतरणार नाही असे स्पष्ट केले। यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर म्हणाले, गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे। नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे करत असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यविषयक, शैक्षणिक, स्वयंरोजगाराचे उपक्रम हाती घेऊन समाजहिताच्या कामांना प्राधान्य मिळेल। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शाहू मिल कामगार नेते अनिल कवाळे, उदय लोखंडे, गजानन हवालदार, सार्थक तोरसकर, सुनील दावणे, पिंटू जाधव, नारायण कोकरे, संदीप वाडकर, साताप्पा कांबळे, तानाजी मोरे, अनिल जंगटे, अनिल कांबळे, सुशीला आडके, सावित्री सुतार, शेवंता गुरव, जयश्री मादर, मालन पाटील, उत्तम खांडेकर, अण्णाप्पा खेमलट्टी यांच्यासह महिला आणि युवा शेकडो संख्येने उपस्थित होते।